आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अजित पवार तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। वर्षा या निवासस्थानी अजित पवार दाखल झालेत। आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर 29 महापालिकेचा आढावा घेण्यात आलेला होता। याचा आढावा अजित पवार यांच्याशी बोलून झाल्यावर आता तटकरे आणि अजित पवार वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। कोकाटेंवरती चर्चा होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतोय। अजित पवार सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। वर्षा या त्यांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल झालेत। आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली आहे। त्यानंतर 29 महापालिकेसंदर्भातला आढावा घेण्यात आलेला होता आणि याचा आढावा अजित पवार यांच्याशी बोलून त्यांना त्या संदर्भातली माहिती दिल्यानंतर आता तटकरे आणि अजित पवार वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। कोकाटेंवरती चर्चा होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। काल शिवसेना आणि भाजपची एक बैठक झालेली होती, चर्चा झालेली होती। यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा झाली। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटाचं कुणीही सहभागी झालेलं नव्हतं। देवेंद्र कोल्हटकर या बैठकीसंदर्भातली महत्त्वाची माहिती देत आहेत। देवेंद्र, अगदी काही वेळापूर्वी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची पार पडलेली आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार आणि सुनील तटकरे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की आगामी ज्या निवडणुका होणार आहे, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुका 29 महानगरपालिकेच्या अनुषंगाने महायुती म्हणून कशा पद्धतीने भूमिका असावी, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी भूमिका आहे त्या अनुषंगी चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि सुनील तटकरे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। काही वेळ त्यांच्यामध्ये चर्चा सुरू राहणार आहे आणि नेमकं काय या बैठकीमध्ये ठरतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुनील तटकरे यांची ही बैठक होते। तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।